सुरत महामार्गावर एसटीचा अपघात, चालक वाहकांच्या सतर्कतेमुळे 19 प्रवासी सुखरूप. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील निमदरडा फाट्याजवळ यावल वापी एसटी बसला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत बसचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक भिका तडवी आणि वाहक अमित तडवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवासी सुखरूप बचावले. अपघातानंतर प्रवाशांना तातडीने दुसऱ्या बसने मार्गस्थ करण्यात आले. विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. गाडीमध्ये 19 पॅसेंजर होते, कोणालाही काही लागलं नाही. गाडी जागेवरच उभी होती. आणि अपघात कसं काय झाला? एक कंटेनरवाला, दोघं गाड्या सोबत चालत होत्या आणि एक कंटेनरवाला आपल्या बाजूने चालत होता. तर आपण त्याच्या बाजूला असताना त्याच्या समोरून एक व्यक्ती पाणी घ्यायला चाललेला होता. तर त्याला वाचवायला गेला, त्याच्यामध्ये त्यानं गाडी राईट साईडला दाबली. राईट साईडमध्ये आपल्याला डिवायडर होतं, तर आपल्याला गाडी दाबायला जागाच भेटली नाही. त्याच्यामुळे त्याचा मागचा भाग आपल्या पुढच्या शोला लागला आणि गाडीचा समोरचा काच तुटलेला. आणि ती गाडी पकडली का? ती गाडी पुढे निघून गेलेली आहे. आपण पुढे त्या गाडीचा नंबर सांगितलेला आहे, पुढे पोलीस त्यांना पकडणार. आणि तुम्ही कुठून कुठे जात होते? आम्ही यावलवरून वापी जातोय आणि हे इथं दैवेल आणि विसरवाडीच्या मध्ये झाले. एकूण पॅसेंजर किती होते बसमध्ये? 19 जण होते. कोणालाही काही दुखापत झाली नाही. गाडी लोक दुसऱ्या गाडीमध्ये चालले गेले. तुम्हाला? आम्हालाही काही झालेलं नाही आहे. ड्रायव्हर पण चांगले आहेत, आम्ही पण चांगले.